सावित्रीबाई फुले लहान होत्या तेव्हा शिरवळच्या बाजारात उघड्यावर जिलेबी खात असताना एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाने त्यांना ख्रिस्त चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं। ते पुस्तक त्यांना समजत नव्हतं, परंतु ते पुस्तक वाचायची जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झाली। त्यांनी ज्योतिबांना विचारलं, मला हे पुस्तक वाचता येऊ शकतं का? पण त्या काळच्या रूढी परंपरांनी असं म्हटलं होतं की जी स्त्री अक्षर वाचेल त्या अक्षरांच्या अळ्या होऊन तिच्या ताटात पडली। सावित्रीबाईंनी ज्योतिबांना विचारलं, हे खरं आहे का? यावर ज्योतिबांचं जे उत्तर होतं ते आत्तासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। ते म्हणाले, या अक्षरांच्या अळ्या होतील की नाही हे तुला तेव्हाच समजेल जेव्हा तू ही अक्षरे वाचू शकशील। या रूढी परंपरांनी घालून केलेली म्हणताना खरी आहे की खोटी आहे ते तुला पाहायचंय, यासाठी तुला शिकावेच लागेल। म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जमिनीची काठी आणि काड्याची पेन्सिल करून त्यांना लिहायला वाचायला शिकवलं। एवढ्यावरच ते थांबले नाही, तर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। अनेक हाल अपेष्टा सहन करून देखील सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली।